भारतने केला बांगलादेशचा अंत. तर इंडिया वर्सेस बांगलादेश टेस्ट सिरीजमध्ये भारताने बांगलादेशला पराभव केला आहे आणि मोठ्या तरीकेने पराभव केला आहे. एवढी मोठी जी मात दिली आहे बांगलादेशला, ती बांगलादेश विसरू शकत नाही आणि भारत पण विसरू शकत नाही. कारण बांगलादेशने टेस्ट सिरीज सुरू होण्याच्या आधी त्यांनी म्हटलं होतं की आम्ही भारताला कडी टक्कर देईन. तर या टक्करची गोष्ट नाही आहे, कारण की तुम्ही पहा एक साईड मॅच हारली आहे. कारण की पहिल्या इनिंगमध्ये भारताने 350च्या वर रन स्कोर केले आणि तुम्ही फक्त 150 रन झाले. त्यानंतर भारताने तुम्हाला 515 रनचं लक्ष दिलं आणि तुम्ही त्यामध्ये फक्त 250 रन पण नाही बनवू शकतले. म्हणजे यावर समजू शकतो की भारताला किती मोठा प्रभाव पडला आहे. आणि त्यानंतर रिषभ पंत आणि शुभमन गिल आणि ॲश अन्नाचा शतक त्या तुम्ही काही करू शकले. त्यानंतर भारतीय गोलंदाज ते त्यामध्ये पण भारतीय गोलंदाज डॉमिनन्स केला आहे. त्यामध्ये ॲश अन्नाने बल्ले आणि म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये बांगलादेशला धुतला आहे. तर 6 विकेट घेतले. सेकंड इनिंगमध्ये ॲश अन्नाने, पहिल्या इनिंगमध्ये त्यांना थोडी गोलंदाजी भेटली नव्हती ना, त्याचे पण विकेट चटकत होते. त्यानंतर फर्स्ट इनिंगमध्ये जशी त्यांनी फलंदाजी केली, ज्यामध्ये भारत असं वाटत होतं की 250-300चं रन्स बनण्यात तिथं ॲश अन्नाने सेंचुरी मारून आपली पूर्ण जागा कमी केली. आणि त्यानंतर रिषभ पंतची आणि जडेजाच्या जडेजाने जे प्रकारे आपली फलंदाजी केली आणि त्याने साथ दिला, आपण जडेजाला मानू शकतो. आणि त्यानंतर सर्वात मोठा मुद्दा येते की रिषभ पंत आणि शुभमन गिलची पारी. या शुभमन गिलची पारी खूप रोमांचकारी. त्याचे हेटर जे म्हणत होते त्याने घ्यायच्या आधी. त्यानंतर रिषभ पंतने जवळपास त्यांनी 700 दिवसानंतर त्यांनी कमबॅक केला. यार मानाव रिषभ पंतला पण. आणि त्यानंतर म्हणजे ॲश अन्नाची गोलंदाजी खूपच हे आहे. आणि त्यानंतर सर्व म्हणजे 5 बॉलर होते, 5 बॉलरचा सर्वात चांगलं अप्रतिम प्रदर्शन राहिलं आहे. असं प्रदर्शन WTC फायनलमध्ये आणि WTC क्वालिफायरमध्ये, ज्यामध्ये बॉर्डर कप स्ट्रॅपस होणार आहे. आणि त्यानंतर न्यूझीलंड वर्सेस जे शिमला होणार आहे, त्यामध्ये असं प्रदर्शन ठेवलं तर भारत यंदा 2025मध्ये WTCचं फायनल मारू शकते आणि WTC चॅम्पियनशिप फायनल जिंकू शकते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.